शहरातील संजयनगर परिसरातील डॉक्टर लिमये रोड वर्षा फोटो स्टुडिओ परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञातांकडून 5 घरांवर दगडफेक करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। मध्यरात्री अचानक दगड आदळल्याचे मोठमोठे आवाज झाल्याने नागरिक झोपेतून जागे झाले आणि घराबाहेर धावले। अज्ञात व्यक्तींनी सलगपणे 5 घरांना लक्ष्य केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। या घटनेत दगडू फोंडे यांच्या घरावर 4 दगड फेकण्यात आले। त्यापैकी 2 दगड सिमेंटच्या पत्र्यावर आदळल्याने पत्रा फुटून दगड थेट घरात पडले। आनंद मासाळ यांच्या घरावरील पत्र्यावर 2 दगड आदळले। रमेश आयवळे यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली। मंगल सरगर यांच्या घरावर 1 दगड टाकण्यात आला, तर सुरेंद्र दुपटे यांच्या घराच्या गच्चीवर 2 दगड पडल्याचे आढळून आले। सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले। त्यानंतर नागरिकांनी तात्काळ 112 आपत्कालीन सेवेला फोन केला। अवघ्या 3 मिनिटात पोलीस वाहन घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांकडून माहिती घेतली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली, मात्र त्यामध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा दगडफेक करणाऱ्यांचा मकसूद आढळून आला नाही। त्यामुळे ही दगडफेक नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली याबाबतचे गूढ कायम आहे। सुरेंद्र दुपटे यांच्यासह अन्य 4 घरांचा लक्ष्य का करण्यात आले याबाबतही परिसरात चर्चा सुरू आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। मध्यरात्री घरांवर दगडफेक होण्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून दगडफेक करणाऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।